नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत हिरवे. अह, माझ्या स्नायपर ट्रेडर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. आय नो की सध्या माझ्या चॅनलवरती कोणीही नाही, कोणी लिसनर नाहीये. तरी पण जे कोणी माझे व्हिडिओज डेली व्ह्यूज करतील, बघतील, काही जणांना आवडतील, काही जणांना आवडणार नाहीत, काही पॉझिटिव्ह कमेंट्स असतील, काही निगेटिव्ह कमेंट्स असतील, बट आपण सगळ्यांना ऍक्सेप्ट करून आपण या चॅनलवरती नवीन नवीन पोस्ट आणि माझं डे टू डे ट्रेडिंग जर्नी आपण क्रिएट करत राहूस आणि सगळ्यांपर्यंत ते पोहोचत राहूस. ठीक आहे. तर आजचा ऑफिसचा डे कम्प्लिटली हेक्टिक होता. मॉर्निंगला सकाळी 9 ते मागाशी 9 वाजता आलेलो आहे कम्प्लिटली आणि आता जस्ट मी माझं रेकॉर्डिंग स्टार्ट केलं. आज मी जस्ट एक ट्रेड उचललाय आयशा मोटरमध्येच. माझं धनमध्ये एक लॉग इन आहे, तर धनमध्ये मी सध्या ट्रेडिंग करतोय आणि कधी कधी ऑप्शन मी आयशा मोटरमध्ये पण करतो. तर आता जस्ट मी अशा मोटरमध्ये एक बाय साइड ट्रेड उचललाय. त्याचं लॉजिक पण आपण एक्सप्लेन करू, बट आपण आपल्या एक प्लेलिस्ट साठी आपण एक व्हिडिओ बनवतोय, तो म्हणजे बिहाइंड द चार्ट्स नावाची आपण एक प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे युट्यूब वरती. त्याच्यासाठी हा बिहाइंड द चार्ट साठी एक फर्स्ट व्हिडिओ आपण क्रिएट करतोय. तर ह्या आजच्या सेशन मध्ये किंवा या आजच्या जर्नीमध्ये आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, कॅन्डलच्या मागची सायकोलॉजी, रिटेलर्सला कसं ट्रॅप केलं जातं, प्लस इन्स्टिट्यूशन्स कसे एंटर होतात, कोणत्या पोझिशनला होतात, त्यांचे फुटप्रिंट्स काय अवेलेबल आहेत चार्ट्स वरती, तर हे आपण आज अंडरस्टँड करणार आहे. ओके. कॅन्डलस्टिक पॅटर्न्स म्हणजे मी कोणताही WM, बॉलिंग, रायझिंग वेज, फॉलिंग वेज असे कोणतेही पॅटर्न्स मी समजावणार नाही. दिस इज व्हेरी बेसिक कन्सेप्ट आणि हे आता मार्केटमध्ये असे चालत नाहीत. एम पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न हे कसे चालतात, का चालतात किंवा फ्लॅग अँड पोल असे जे काही मेथड्स आहेत, ह्याच्या बॅक साईडचं जे काही सायकोलॉजी आहे ते आपण अंडरस्टँड करणार आहे. की मार्केटला आपल्याला आतापर्यंत अजून सुद्धा काही रिटेलर्स लोकांना ह्याच गोष्टी शिकवल्या जातात, पण बेसिकली एका पर्टिक्युलर कॅन्डल मागचं सायकोलॉजी रिझन काय असू शकतं. ठीक आहे. हे आज आपण अंडरस्टँड करणार आहोत. तर पहिला हा मी एक चार्ट ओपन केला आयशा मोटर मध्येच. मी तुम्हाला माझी पोझिशन पण दाखवेल. जस्ट ओके. आयशा मोटर मध्ये जस्ट आता आपण एक काम करू. डेलीचा चार्ट बघू आपण. ट्रेडिंग मध्ये हे पण खूप महत्वाचं आहे की तुम्ही टाइम फ्रेम म्हणजे कोणत्या टाइम फ्रेमला तुम्ही एंट्री घेताय, कोणत्या टाइम फ्रेमला एक्झिट घेताय, हे पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आय होप सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येत असेल, सगळ्यांना समजत असेल. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण एक काम करू, आपण एक चार्ट कन्सिडर करू एक पर्टिक्युलर टाइम फ्रेमचा. ओके. ओके. हा लेटेस्ट चार्ट कन्सिडर करू आपण या सप्टेंबर पासून. ठीक आहे. आता ह्या सप्टेंबर पर्यंत ओके आपण एक काम करू की आपण कम्प्लीट मूव कन्सिडर करू. ह्या लेवल नंतर ब्रेकआउट आला, इथून ते इथपर्यंत जवळपास हा 20% अप मूव्ह आहे. ओके. 20% अप मूव्ह झाल्यानंतर मार्केट एक साइडवेज गेले. तर मार्केट जे मुवमेंट असतं ते 3 टाइप्स असतं कोणत्याही मार्केटमध्ये. मग तुम्ही फॉरेक्स घ्या, क्रिप्टो घ्या, गोल्ड, देन आपलं इंडियन मार्केट घ्या. मोस्टली मार्केटमध्ये या 3 टाइपच्या मूव्ह असतात. एक तर ते मी ड्रॉ करतो. एक तर आपला हायर हायस, हायर लोज. ठीक आहे. हे फर्स्ट मूव्ह झाली. त्याला जर आपण उलट केलं म्हणजे लोअर लोअर लो, लोअर हाईस. ओके. हे झाले लोअर. प्रत्येक लो हा त्याच्या प्रिव्हियस लोच्या डाऊन डाऊनला क्लोज असतो. ठीक आहे. हा झाला एक सेकंड टाइप. हा डाऊन ट्रेंड झाला, तिकडचा हा अप ट्रेंड झाला. आणि दुसरा जो असतो तो साईडवेज. साईडवेज काही ठिकाणी लिक्विडिटी स्क्वीज झालेली असते. आता लिक्विडिटी वगैरे ह्या कन्सेप्ट आहेत, आपण नंतर शिकूच.
ठीक आहे, हा झाला साइडवेज मार्केट. सो ह्या तीन टाईपच्या मोस्टली मुवमेंट्स असतात मार्केट्समध्ये. आता हे होतं का, कशासाठी होतं, तर एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मार्केट एक मोठी मूव देतं, ठीक आहे, एक चांगली मोठी मूव झालेली असते एका स्टॉक मध्ये, एका मार्केटमध्ये, तर त्याच्यानंतर काही वेळासाठी तो स्टॉक हॉल्ट घेतो. ठीक आहे, रिटेलर्स, इन्स्टिट्यूशन्स तेव्हा थोडं साईडवेज घेऊन जातात मार्केटला. याचं रिझन काय असतं, की रिटेलर्सना जास्तीत जास्त पार्टिसिपेशन तिथे केलं पाहिजे. ओके, एक व्हेरी हाय चान्स असतो की मोठ्या कॅन्डल किंवा मोठ्या रॅलीमध्ये रिटेलर्स मोस्टली उतरत नाहीत, म्हणजे एंट्री घेत नाहीत. याचं रिझन आता एक तुम्हाला कळेल. ठीक आहे, आता इथे मी काय करतो, एक जस्ट इथे मार्किंग करतो चांगली. हा एक झाला सपोर्ट तिथून. ओके, याला मी जरा व्यवस्थित करतो. देन हा झाला रेजिस्टन्स. आपण एक ट्रेंड लाईन मार्किंग केलेलं आहे, म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण मार्क केलेलं आहे. ओके, म्हणजे हा झाला एक या कन्सोलिडेशनचा हाय आणि हा झाला एक कन्सोलिडेशन चालू. आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी जेव्हा मार्केट ह्या पोझिशनला आलं, त्याच्यानंतर मार्केटनं काय चालू केले, एक ग्रीन कॅन्डल बनवली. दॅट इज नथिंग बट द बुलिश इंगल्फिंग फॉर दिस. बट ह्या कॅन्डलनं, ह्या जी काही ग्रीन कॅन्डल झाली, त्यानं त्याचा प्रिव्हियस डेचा हाय ब्रेक केलाय का, नाही केला. काय झालं, तिथून मार्केट परत डाऊन साइड आलं. आता हे इथूनच का आलं डाऊन साइड, किंवा इथूनच वप का गेलं, किंवा इथून डाऊन, प्रत्येक गोष्टीला काही रिझन्स आहेत. ठीक आहे, जर आपण ह्या लेवलला एक मार्किंग केलं असतं, ठीक आहे, ह्या लेवलला, तर आपल्याला एक समजेल की इथे एक छोटासा सप्लाय झोन आहे. ओके, मार्केटमध्ये ह्या पॉइंटला एक छोटासा सप्लाय झोन आहे. मग ह्या रिटेल्सला लोकांनी काय केलं, बाय केलं. असं कन्सिडर करू, ह्या पॉइंटला रिटेलर्स लोकांनी बाय केलं. बाय केल्यानंतर इथे काय झालं, इथे काही लोकांनी इथे शॉर्ट केलं. जेव्हा ही कॅन्डल झाली, ही हॅमर झाली, काही सेलर्स एंटर झाले या पॉइंटला आणि तिथे लोकांनी शॉर्ट केलं. आता ही कॅन्डल, ह्याला आपण उलटी हॅमर म्हणतो, राईट. आता ही कॅन्डल बघून कोणीही सेकंड कॅन्डलला सेलला उतरणार. दॅट इज अवर रिटेलर माइंडसेट. ओके, पण त्याच्यानंतर काय झालं, मार्केटनं कोणतीही मुवमेंट न देता तो फक्त अप डाऊन अप डाऊन अप डाऊन करतोय. आणि अप डाऊन करताना तो प्रत्येक कॅन्डल ग्रीन करतोय, पण त्या ग्रीनच्या वरती बघा प्रत्येक ठिकाणी वीक्स आहेत. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी सेलर्स खूप स्ट्रॉंग आहेत असं दिसतंय. ते कधीपर्यंत, ते काही कॅन्डल्स पर्यंत. पण आता इथे बघितलं तर इथं बायर्स पण ऍड झालेत, म्हणून तर ही कॅन्डल झाली. बरोबर, इथे बायर्स आहेत पण खूप कमी कमी आहेत. इथे पण बायर्स ऍड झालेत, इथं पण बायर्स ऍड, आणि इथे तर बायर्स ऍड झालेलेच आहेत. आता इथे काय झालं, ही हॅमर बघून कोणीही परत बाय साईडला उतरेल, त्यांचा एसएल कुठं असणार ह्या पॉईंटला. आता हे जे काही 3 वीक झाल्यात, की इथंच का झाल्या, जर तुम्ही बघितला तर ह्या लेवल पासून ते इथपर्यंत जर तुम्ही मार्किंग केली, सो दिस इज नथिंग बट द वन ऑफ द सेट सपोर्ट. बरोबर, हा एक बाईंग झोन आहे. मार्केट जेव्हा जेव्हा पण ह्या लेवलला आले, तेव्हा तेव्हा मार्केट टच करून अप गेले. बरोबर, टच करून अप गेले. आता हे काही कॅन्डलमुळे आहे का, कॅन्डल कधी फॉर्म होते, एखादी ग्रीन मोठी मूव आणि एखादी रेड मोठी मूव हे कधी फॉर्म होतं, जेव्हा सप्लाय अँड डिमांड क्रिएट होतो तेव्हा आणि तेव्हाच फॉर्म्स होतात. आपल्यासारखे रिटेलर्स मार्केटला हलवत वर खाली करू शकत नाहीत. दिस इज द वे ऑफ डुईंग फ्रॉम द इन्स्टिट्यूशन ओनली. जे छोटे मोठे फंड मॅनेजर असतात, जे इन्स्टिट्यूशन असतात. मग तुम्ही कोणतेही इन्स्टिट्यूशन घ्या ना, LIC एक मोठा इन्स्टिट्यूशन झाला, HDFC बँकिंग सेक्टर इन्स्टिट्यूशन झालं, म्युच्युअल फंड्स वाले सगळे इन्स्टिट्यूशन, देन तुमचे मेडिकल इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, हे सगळे इन्स्टिट्यूशन आहेत आपल्या इंडियन मार्केट्स मधले. ठीक आहे, त्याच पद्धतीने बाहेरचे फॉरेन इन्व्हेस्टर्सना सुद्धा एंट्री दिलेली असते आपल्या इथे ट्रेडिंग करायला. तर ते सुद्धा एक इन्स्टिट्यूशन आहे, ते मार्केट्स वर खाली करत असतात. आता जेव्हा हे इन्स्टिट्यूशन्स एखादी ऑर्डर प्लेस करतात, ते ऑर्डर प्लेस करण्याची त्यांची कपॅसिटी इन द फॉर्म ऑफ मनी किती असते, 1000 करोड, 5000 करोड, 10,000 करोड, 1 लाख करोड, एवढे मोठा पैसा घेऊन ते बसलेले असतात. मार्केट हा एक समुद्र आहे. तिथं तुम्ही 1 लाख टाका, 10 लाख टाका, ना 1 करोड टाका, 1 CR टाका, मार्केटसाठी ते काही सुद्धा नाही, ते एक शून्य. बरोबर, आता जेव्हा 10,000 कोटीचे जेव्हा ऑर्डर्स ऍड असतात, म्हणजे
प्लॉट केलेले असतात म्हणजे किंवा ऑर्डर प्लेस केलेले असतात तर त्याच्यामधले काही ऑर्डर्स, ठीक आहे, काही ऑर्डर्स पिक्ड होतात म्हणजे काय असतं तिथं डिमांड क्रिएट झालेली असते त्या ऑर्डर्समुळे, राईट. आणि जेव्हा कधी पण मार्केट त्या सेम प्राइसला येतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे इथे एक समजा 10,000 CR ची ऑर्डर इन्स्टिट्यूशनने ऍड केली या ठिकाणी. मी टेक्स्ट इथे ऍड करतो. 10 10 CR. ओके. इथे 10 CR ची ऑर्डर प्लेस केली मार्केट म्हणजे इन्स्टिट्यूशन. आता या 10,000 CR मध्ये सगळेच ऑर्डर प्लेस होणार आहेत का? नाही. मार्केटची प्राइस कधी वाढते? जेव्हा सप्लाय कमी होतो आणि डिमांड जास्त वाढते, बरोबर? तेव्हाच मार्केटची प्राइस, तेव्हा स्टॉकची प्राइस इन्क्रीज होत असते. दिस इज द बेसिक रूल ऑफ ऑल ओव्हर वर्ल्ड, राईट. तुम्ही आज काही काही वर्षाआधी, काही महिन्यांआधी कांद्याचा भाव हा 100 रुपये किलो होता. का किलो होता? आपल्याला रिझन माहिती आहे, त्यांनी साठवून ठेवला वगैरे, तिथली ती गोष्ट जाऊ दे. बट मार्केटमध्ये डिमांड क्रिएट केली सप्लाय कमी करून. मार्केटमध्ये डिमांड क्रिएट केली सप्लाय चेन कमी करून. सप्लाय जेव्हा कमी होतो तेव्हा मागणी जास्त वाढते लोकांकडनं, तेव्हा मग प्राइस हाय वर म्हणजे टॉपला घेऊन जातात व्यापारी लोक, राईट. सेम कन्सेप्ट इथे पण आहे, किंवा हे ट्रेडिंग हा एक प्रकारचा बिझनेसच आहे, बरोबर. आता 10,000 CR मधले समजा इथे फक्त 5,000 CR, 5,000 CR ऑर्डर्स काय झाले, पिक झाले, बरोबर. पण राहिले किती रिमेनिंग ह्या पॉइंटला? 5,000 CR ऑर्डर्स अजून पेंडिंग आहेत. जेव्हा पण कधी या पॉइंटला मार्केट येईल, जेव्हा पण कधी येईल, तेव्हा आणि काय झालं, ह्या पॉइंटला आलं, अजून 2,000 CR मार्केटमध्ये पिक झाले. 2,000 CR पिक झाले. देन आता इथे राहिले किती? 3,000 CR अजून पेंडिंग आहे, राईट. परत सेकंड पॉइंटला मार्केट त्याच प्राइस मुवमेंटला आलं. ओके. आता इथे 1,000 CR मार्केटमध्ये प्लेस झाले, किंवा 1,500 CR घेऊ आपण. ओके, कन्सिडर करू 1,500 CR ऑर्डर्स प्लेस झाले, म्हणून परत मार्केट काय गेलं, वरती गेलं. आता प्रत्येक ठिकाणी बघा, रेड कॅन्डल ह्या प्रत्येक ठिकाणी या साइडवेज मध्ये रेड कॅन्डल खूप जास्त आहेत ग्रीन कॅन्डल पेक्षा. म्हणजे याचा अर्थ सेलर प्राइसला खाली ढकलते. ओके. पण अजून का ढकलत नाही, अजून खालीपर्यंत का जाऊ शकत नाही? कारण कारण या ठिकाणी काही ऑर्डर्स प्लेस केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आत्ता फक्त अजून 1,500, अजून राहिले किती? 3,000 प्लेस केले, अजून 500 CR राहिलेत आपले, बरोबर. 500 CR मध्ये 500 CR जेव्हा नेक्स्ट टाइम लाईन परत आलं, सेम प्राइस पॉइंटला बघा, विक्स बघा, प्रत्येक कॅन्डलची वीक बघा कुठपर्यंत आले, प्रत्येक कॅन्डलची वीक बघा, राईट. ही कॅन्डलची वीक एकदम डाऊन आले, डीप आले, ठीक आहे. मग राहिलेले इथे जे 500 CR होते, त्या ऑर्डर्स फिक्स झाले आणि मार्केट हेतून अप गेलं एक काही वेळापुरता. परत जर बघितलं तुम्ही, इथे काही फ्रेश बाईंग आली, ही कॅन्डल जी ग्रीन झाली मोठी, तिथं परत फ्रेश बाईंग आले. त्यामुळे तो एक छोटासा डिमांड झोन आहे. हा पण एक छोटासा डिमांड झोन झाला, इथे एक नवीन डिमांड क्रिएट झाली, तिथे पण एक नवीन डिमांड क्रिएट झाली. इन्स्टिट्यूशन जे असतात ते रिटेलरच्या समोर एक परसेप्शन क्रिएट करतात की मार्केटमध्ये बाईंग अजून अवेलेबल आहे. ओके, मार्केटमध्ये बाईंग अजून अवेलेबल आहे. पण मार्केटमध्ये जर बघितलं, कुठलीच कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करत नाहीये, कुठलीच कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करत नाही. ही कॅन्डल बघा, ह्या कॅन्डलने ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केलेला नाही. ओके. ह्या कॅन्डलने या दोन्ही हाय कॅन्डलचा किंवा ह्या मोस्ट हाय जो झालाय त्याचा कॅन्डलचा ब्रेक केलेला नाही, हाय ब्रेक केलेला नाही, राईट. ही कॅन्डल झाली मोठी, ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला नाही, एवढं मोठं बाईंग घेऊन सुद्धा ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला नाही, राईट. या गोष्टीचा अर्थ काय दिसतो इथे? सेलर्स ऍक्टिव्ह आहेत, सेलर्स मार्केटला खाली पुश करतात, ढकलतात, ठीक आहे. देन एक पॉइंट असा आला की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर हाय झालं, आणि मग मार्केटमध्ये रेड कॅन्डल करून पॅनिक क्रिएशन केलं. पॅनिक क्रिएट केलं, पण खाली एक सपोर्ट झोन आहे. सपोर्ट झोनला हमखास रिटेलर्स बाय करणार, हमखास काही इन्स्टिट्यूशन जे छोटे फंड मॅनेजर्स असतात, ठीक आहे, ते सुद्धा ह्या पोझिशनला बाय करणार. ओके.
त्यांना सुद्धा मार्केटमध्ये काय दिलं, मोठे प्लेयर्सनी काय केलं, त्यांना येऊ दिलं मार्केटमध्ये. या तुम्ही बाय करा, या पॉइंटला तुम्ही बाय करा. का? कारण या सगळ्यांचा एसएल कुठं असणार आहे, ह्या लेवलला. मी इथे मार्किंग करतो आणि इथे एसएल मेन्शन करतो. दिस इज स्टॉप लॉस. इथं प्रत्येकाचा स्टॉप लॉस मेन्शन आहे. प्रत्येक ज्या ज्या लोकांनी इथं बाय केले की इथून एक ब्रेकआउट येणार आणि स्टॉप अप जाणार, त्या त्या लोकांनी ह्या ठिकाणी सगळ्यांनी स्टॉप लॉस प्लेस केलेला आहे. राईट. आता जेव्हा काय झालं, ह्या लेवलची ह्या सपोर्टचा सगळं बाईंग एकदम संपले. ठीक आहे. म्हणजे सगळे पेंडिंग ऑर्डर्स सगळे पिकअप झालेले आहेत. मग मार्केटने काय केलं, एक दोन मोठ्या रेड कॅन्डल केल्या आणि डायरेक्ट सगळ्यांचे एसएल हंट केले. म्हणजे इथं सगळ्यांचा एसएल घेतला ते. एसएल घेतल्यानंतर परत काय केलं मार्केटने, म्हणजे इन्स्टिट्यूशनने काय केलं, एक हॅमर तयार केली ग्रीन कॅन्डल मध्ये. राईट. आता ही रेड कॅन्डल आणि ही ग्रीन कॅन्डल जर तुम्ही मर्ज केली तर अजून एक मोठी हॅमर दिसेल आपल्याला. आता हा सिग्नल एक आपल्याला काय सांगतोय, इथं इथं मेजरली काय केलं, सगळे रिटेलर्स, छोटे फंड मॅनेजर जे कोणी होते, त्यांना सगळ्यांना इथं पहिल्यांदा बाहेर काढलं. बरोबर. फर्स्ट अटेम्प्टला बाहेर काढलं, मोठे लॉसने. तर हा जवळपास ही मुवमेंट आयशा मोटरमध्ये खूप मोठी आहे. या लेवल पासून जर समजा मी हा सपोर्ट पकडला, ते इथपर्यंत जवळपास 100 रुपयाची मुवमेंट आहे. 80-90 रुपयाची मुवमेंट आहे ही टोटल. 80, राईट. राऊंड फिगर जर मी पकडलं तर 90 रुपयाची मुवमेंट ही खूप मोठी मुवमेंट आहे आयशा मोटरमध्ये. आणि या सगळ्यांचा एसएल हंट केला. एका पॉइंटला ही ग्रीन कॅन्डल नव्हती, बरोबर. एका पॉइंटला ही सगळी रेड कॅन्डल होती. ही जी तिसरी कॅन्डल झाली ना, सेम अशीच ही रेड कॅन्डल इथे होती. ठीक आहे. पण ह्या पॉइंटला ह्या पॉइंटला सगळ्यांचा एसएल हंट करून मार्केटनं परत काय क्रिएट केलं, एक बाईंग साईड क्रिएट केली. आणि बाईंग साईड किती वेळा क्रिएट केली, एक, दोन, तीन. या तिसऱ्या पॉइंटला तर कितीतरी जणांनी बाय केलं असतं. इनफॅक्ट मी सुद्धा ह्या पॉइंटला बाय केलं असतं. कारण अजून मला पुढची मुवमेंट माहित नाहीये ना, पुढे काय होणार आहे. पुढे म्हणजे ह्या कॅन्डल पर्यंत मला काही सुद्धा माहित नाही की पुढच्या नेक्स्ट डेला काय होणार आहे. मी बाय करणार इथे. माझा एसएल आता कुठं असणार आहे, मी एसएल इथला चेंज करून एसएल इथे ठेवणार, जरा त्याच्या खाली. तिथे स्टॉप लॉस ठेवणार. बरोबर. बट नेक्स्ट अटेम्प्टला काय झालं, नंबर ऑफ छोटे रिटेलर्स, मोठे इन्स्टिट्यूशनल्स, काही छोटे इन्स्टिट्यूशनल्स सगळ्यांना बोलवून मार्केटनं काय केलं, परत त्यांचा एसएल हंट केला. परत बघा या रेड कॅन्डलनं काय केलं, एसएल हंट केला. ऑब्व्हियसली आता काय झालं, ह्या सगळ्या सपोर्टचा एक ब्रेकआउट आला. या सगळ्या सपोर्टचा ब्रेकआउट आल्यानंतर ह्या पॉइंटला सगळे जे उचलले ते सेलर्स उचलले. आता सेलर जे उतरले, काही लोकांचा सेलर्स जे टॉपला उतरले, त्यांचा एसएल, सेल साइड एसएल तिथे तिथे टॉपला की केलंय. काही लोकांचा एसएल ह्या लेवलला, ते इथे मी रेड करतो ह्याला. सेल साइड एसएल, राईट. काही लोकांचा सेल साइड एसएल ह्या लेवलला आहे. जेव्हा एका डिमांड झोन ब्रेक केली, त्याच्यानंतर परत मार्केटने काय केलं, एक पॅनिक सेलिंग क्रिएट केलं, जेणेकरून सगळ्यांना एक इमेज क्रिएट केली की आता मार्केट डाऊन साइड जाणार आहे. मला ही मुवमेंट अजून माहित नाही, पुढची ग्रीन कॅन्डल काय होणार ते मला माहित नाही. पण दुसऱ्या दिवशी जर बघितलं, काय केलं, मार्केट परत रिटेस्टला आलं. रिटेस्टला काय होणार, सेलर्स परत, काही लोक ऑप्शन घेत असतील तर पी बाय करतील, काही जण शॉर्ट करतील. ठीक आहे. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये, किंवा काही जण काय करतील, डायरेक्ट कॉल शॉर्ट करतील या पॉइंटला. ठीक आहे. साइडवेज मार्केट कधी केलं जातं, जेव्हा मार्केटला एक मोठी मूव्ह क्रिएट करायची. मोठी मूव्ह म्हणजे काय, एक तर अपसाइड किंवा एक डाऊन साइड. ह्या दोन्हीपैकी एक मूव्ह जेव्हा करायची असते, तेव्हा आणि तेव्हाच मार्केट साइडवेज जात. ओके. देन अजून सेलर्सनं रिटेलला ऍड केलं. रिटेलरला ऍड केल्यानंतर रिटेलर जे आहेत बाय साईडला जे उतरणार होते, ते ऑलमोस्ट इथं संपलेत. कारण हे 2-3 थर्ड टाइम त्यांचा एसएल हंट झाल्यामुळे त्यांच्याकडचं कॅपिटल संपले.
इवन 2-3 एसएल घेतल्यानंतर मी सुद्धा स्वतः ट्रेड करत नाही. माझा डेलीचा जो एसएल काउंट आहे तो 2 आहे. मॅक्झिमम 2 आहे ऑफिसमध्ये असल्यामुळे. 2 एसएल झाले, मग तो कितीचा पण एसएल असू दे माझ्या डेली कॅपिटलच्या नुसार, मग मी नंतर ट्रेड करत नाही. 2 एसएल झाले. तिसऱ्या कॅन्डल मध्ये परत हॅमर क्रिएट केली. रिटेल्सला सगळेजण सेलिंगला उतरले, पण मार्केटने कुणालाच माहिती करू दिलं नाही की हितनं बूम आहे. हितनं आयशा मोटर मध्ये बूम येणार आहे, कारण ब्रेक केला नाही ना सपोर्टचा. ह्या ज्या सपोर्ट्स आहे त्याचा ब्रेक केला, त्याच्या खाली क्लोजिंग दिले. दिस इज अ व्हेरी गुड क्लोजिंग फॉर एनी एनी सेलिंग प्रेशर. त्याच्यानंतर रिटेस्टला आणि परत आले उतरलेत. त्याच्यानंतर आता ही जरी हॅमर जर पकडली तुम्ही, ही हॅमर नंतर क्रिएट झाली, पण आधी ही कम्प्लीट रेड कॅन्डल असेल ना. ही कम्प्लीट पहिल्यांदा रेड कॅन्डल असेल. त्याच्यानंतर जी काही मुवमेंट आली, ह्या मुवमेंट मध्ये कोणताही रिटेलर बाईच करू शकत नाही. हे इन्स्टिट्यूशन्स करतात. इन्स्टिट्यूशन जे एक्झिक्युशन करतं ते हे करतं, ज्याच्यामध्ये रिटेलरचं पार्टिसिपेशनच नसतं. रिटेलर्सला कम्प्लिटली बाहेर काढलेलं असतं. म्हणूनच म्हणतात मार्केटमध्ये 1% लोक हे प्रॉफिट करतात आणि बाकीचे सगळे लोक लॉस करतात, बिकॉज ऑफ दॅट माइंडसेट. कारण मोठा पैसा, मोठा मनी आणि त्यांच्याकडे सगळं मार्केट आहे. आपल्याला काय करायचंय, हे असे मुवमेंट्स प्रत्येक चार्ट मध्ये आपल्याला दिसतील. प्रत्येक चार्ट तुम्हाला आता लेटेस्ट एनटीपीसीचा पण तुम्हाला मी चार्ट दाखवतो. एनटीपीसी मध्ये तर असे सरळ सरळ मुवमेंट आम्ही एक्सपेक्ट केले होते, पण आम्हाला घेता आले नाही. असे सरळ सरळ कॅन्डल झालेत एनटीपीसी मध्ये, राईट. देन आता बघा, हा एक सेल साइड होती. सेल साइडचा सगळ्यांचा इथले सेल साइडचे एसएल पीक झाले, आणि ज्यांचे ज्यांचे स्टॉप लॉस असतात, ज्यांनी स्टॉक बाय केलाय, त्यांचा जो एसएल असतो हा सेल साइडचा असतो, आणि ज्यांनी स्टॉक हा शॉर्ट केलेला असतो त्यांचा जो एसएल असतो तो बाय साइडचा असतो. बरोबर. इथे जी कॅन्डल झाली, ह्या कॅन्डलने ह्या सगळ्या झोनचा ब्रेकआउट दिला. आता रिटेलर्स कुठे उतरणार याच्या ब्रेकआउटला? ह्या पॉइंटला उतरणार रिटेलर्स इथे. बरोबर. तिथे उतरल्यानंतर मार्केटनं अजून एक छोटी मूव्ह दिली. लेट्स ऍड द पार्टिसिपेशन फ्रॉम रिटेलर्स मोर. बरोबर. बट त्याच्यानंतर 2 दिवस बघा, 2 दिवस रेड कॅन्डलच आहे तिथे. ब्रेकआउट दिला, सस्टेन केला असं दाखवलं पण, बट त्याच्यानंतर रेड कॅन्डल करून ह्या आता ज्यांचा ज्यांचा ब्रेकआउट आहे त्यांचा एसएल कुठं असणार? ह्या लेवलला. बरोबर. ह्या लेवलला एसएल. इथे एसएल मेन्शन करतो. बरोबर. ह्या लेवलला एसएल. काय केलं इन्स्टिट्यूशनने? सगळ्यांना परत बाहेर घालवलं. तिथे ह्या पॉइंटला सगळ्यांना बाहेर घालवलं, जे जे बाय साईडला उतरले, आणि मग मार्केटनं मुवमेंट दिली. आता मार्केटनं परत काय केलं ह्या पॉइंटला? मी परत सगळे चार्ट डिलीट करतो. चार्ट्स. ओके. ह्या पॉइंटला परत साईडवेज गेलं, परत सेम झोन. हा एक नवीन हाय तयार केला इथे, हा त्याचा लो. बरोबर. किंवा मी हा लो पकडतो, कारण इथे मार्केट प्रत्येक वेळी आलं आणि वर गेलं. आता मार्केटने काय केलं, परत ह्या पॉइंटला येऊन साईडवेज गेलं. आणि दुसरी गोष्ट, ह्या रेड कॅन्डलची क्लोजिंग बघा, ह्या सगळ्या झोनचा बाहेर क्लोजिंग दिल्या. म्हणजे याचा अर्थ सेलर खूप स्ट्रॉंग झाले. हे जो हॅमर झाला उलटा, ह्याच्यामध्ये पण वीक बघा, ही वीक बघा, ही वीक खूप स्ट्रॉंग आहे. याचा अर्थ सेलिंग खूप स्ट्रॉंग आहे. तरी पण मार्केटनं काय केलं, परत साईडवेज गेलं. सेम छोटे छोटे डिमांड झोन आहे तिथे. या पॉइंटला एक मॉर्निंग स्टार झालाय, इथे पण प्राइस आली तेव्हा वर गेली. बरोबर. हॅमर इथे एक नवीन फ्रेश बाईंग आल्या. ह्या फ्रेश बाईंग आल्यानंतर इथं काय केलं, प्रत्येक वेळी या ठिकाणी मार्केटनं अप जाण्याचा प्रयत्न केला. मार्केटनं काय केलं इथं, ही कॅन्डल ज्यावेळी बेस झाली, पण ही कॅन्डल बेस होताना पहिल्यांदा अशी झाली असेल ना, ब्रेकआउट झाल्या, ही अशी ब्रेकआउट झाली असेल ना, ही अशी, राईट. ही ब्रेकआउट झाली, बट काय झालं, खाली घेऊन आली. सेकंड कॅन्डलला परत खाली घेऊन आली. ब्रेकआउट हे फक्त रिटेलर्सला दाखवण्यासाठी केलं गेलं, पण इनफॅक्ट क्लोजिंग काय झाली, प्रिव्हियस डे हायच्या खालीच क्लोजिंग झाली ना. बरोबर. आता ही जी रेड कॅन्डल झाली, त्याच्यानंतर खाली सगळ्यांचे एसएल हंट केली. एसएल हंट केल्यानंतर हा जो एक डिमांड झोन होता,
ठीक आहे. हा एक छोटा डिमांड झोन आहे ह्या पॉइंटला. आता हे डिमांड झोन कसे मार्क करायचे किंवा काय हे कसं मेन्शन, हे लवकरच आपण याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवू. हा एक छोटासा डिमांड झोन आहे एका कॅन्डलचा. ह्या डिमांड झोनला एंटर होऊन इन्स्टिट्यूशनने नवीन बाईंग, फ्रेश बाईंग केलं आणि मग मार्केटला अप घेऊन गेले. दिस इज हाऊ मार्केट ऍक्ट. आता ही मूव बघा कम्प्लीट. मी तुम्हाला मार्किंग करून दाखवतो. ही मुवमेंट बघा, इलिप्स मध्ये दाखवतो. ठीक आहे. ही मुवमेंट आणि देन ही मुवमेंट. या दोन्ही मुवमेंट मध्ये काही सुद्धा डिफरन्स नाही. एक टेक्निकल अनालिसिस जे म्हणतात, ज्याला सायकोलॉजी, ज्याला माइंडसेट आहे, म्हणजे ज्याला चार्ट व्यवस्थित कळतो, तो सांगू शकेल की ह्या तिन्ही पॉइंटला काही सुद्धा डिफरन्स नाही. सॉरी, या दोन्ही पॉइंट्सला काही सुद्धा डिफरन्स नाही. सेम इथं कन्सोलिडेशन होतं, मार्केटनं वरती जाण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने इथं पण मार्केटनं वरती जाण्याचा प्रयत्न केला. सेम अशा दोन रेड कॅन्डल इथं झाल्या, सेम अशा दोन रेड कॅन्डल इथे पण झाल्या. राईट. त्याच्यानंतर एक शार्प सेलिंग पण झालं. ओके. म्हणजे मार्केटमध्ये सेम ह्या पॉइंटला, आता मी हे एक इलिप्स रिमूव्ह करतो. सेम मार्केटमध्ये ह्या पॉइंटला, ओके, ह्या पॉइंटचा ब्रेकआउट दिला. मी ह्याला डिलीट करतो आणि ह्याला वरती देतो. ओके. ह्या पॉइंटचा ब्रेकआउट दिला मार्केटने. ह्या पॉइंटचा ब्रेकआउट दिल्यानंतर रिटेलर्स कुठे एंटर होणार? ह्या पॉइंटला. त्यांचे एसएल्स कुठं असणार? ह्या पॉइंटला. एसएल इथे असणार त्यांची. बरोबर. ऑब्विस आहे ना. कोणी हा छोटे रिटेलरची मी गोष्टच करत नाही. छोटे रिटेलर्स खूप छोटे असतात, त्यांचे एसएल इथे इथे कुठेतरी असते. ठीक आहे. जे छोटे छोटे इन्स्टिट्यूशन लेवलचे पण असतात ना, त्यांचे एसएल इथे असते. राईट. असं नाही आहे की इन्स्टिट्यूशन हे फक्त रिटेलर्सचेच पैसा खायला येतो. इंडियामध्ये आता कुठे 7-8% फक्त लोक, जनता ही ट्रेडिंग मध्ये उतरलेत. त्यातले पण काही लोक परत म्युच्युअल फंड्स आणि एसआयपी मध्ये गेलेत, हे रेड कॅन्डल सध्याचं बघून, ट्रम्प तात्यांचं मार्केट बघून. राईट. त्यामुळं मार्केट, इट्स नॉट अ इझी टास्क फॉर रिटेलर्स. त्यांना समजून हे आता जो आपण स्टडी अंडरस्टँड केला, दिस इज नॉट एन इझी. राईट. मग इथे परत एसएल हंट केला. त्या लेवलचा एक छोटा डिमांड झोन होता. ठीक आहे. ती ग्रीन कॅन्डल, बेस ग्रीन कॅन्डल, म्हणजे याचा अर्थ काय झालं, इथं तर ह्या पॉइंटला बाईंग तर आहेच. ठीक आहे. या पॉइंटला बाईंग पण आहे आणि ह्या लेवलला तर फ्रेश बाईंग झालेले. पण मार्केट काय करते, मार्केटला जर समजा अजून वर जायचंय किंवा मार्केटला आता प्रॉफिट प्रॉफिट बुकिंग करायचंय, इन्स्टिट्यूशन लोकांना तर प्रॉफिट बुकिंग करायचंय, तर हे असं सेलिंग करतात. सिम्पल. ठीक आहे. मार्केटमध्ये आता काय झालंय, मार्केट आलेलं आहे आता अशा पॉइंटला, जेणेकरून अशी रेड कॅन्डल क्रिएट केली आज, की जेणेकरून रिटेलर्स तुमच्या माझ्यासारखे आज इथे घाबरले पाहिजे. राईट. ओके. तर हा एक सपोर्ट झोन झालाय बेसिकली. ह्या सपोर्टला नंबर ऑफ आता, पण ही रेड कॅन्डल करून मला नाही वाटत कोण धाडस करेल इथं एंटर करण्याचं, बाय करण्याचं. कारण उद्या पण कदाचित मार्केट किंवा स्टॉक रेड होऊ शकतो. बट माझा अंदाज असा आहे किंवा माझा अनालिसिस हे सांगतं की ह्या लेवलच्या तरी खाली आयशा मोटर नाही गेला पाहिजे आत्ता तरी सध्या. कारण जवळपास हा जो डाऊनसाइड आलेला आहे मुवमेंट, ही जवळपास किती पर्सेंटची आहे? ओ, ही 6% आहे टोटल. 450 500 पॉईंट जवळपास, राऊंड ऑफ फिगर बघितलं तर 500 पॉईंट डाऊन झालेला आहे आयशा मोटर. तर ऍटलिस्ट या झोन नंतर एक ग्रीन कॅन्डल तर झाली पाहिजे. आता याचं रिझन काय, कारण खाली पडताना स्टॉक बघा काय झाले, इथे एक हॅमर तयार झाली. याचा अर्थ इथले बायर्स आहेत अजून, इथले काही ऑर्डर्स पिक झालेत. बरोबर. बट ही हॅमर बघून
लोक इथं काय होणार, रिटेलर्स बाय बाय करणार ह्या पॉइंटला बाय केलं, त्यांचा एसएल इथं झाला, एसएल हंट केली. म्हणजे फर्स्ट अटेम्प्टला सेकंड अटेम्प्टला पण सेम कन्सेप्ट केली, बरोबर, एसएल हंट केली. म्हणजे एक दोन. आता राहिला थर्ड पॉइंट. आता इथे कुठलाही बायर हिंमत करणार नाही बाय करायला. ठीक आहे. सो दिस इज अवर फर्स्ट व्हिडिओ, लाईक एका ट्रेंड मागे किंवा एका चार्ट मागे, एका प्रत्येक कॅन्डल मागे सायकोलॉजी काय असते, एखाद्या इन्स्टिट्यूशन लेवलची आणि एखाद्या रिटेलरची. इन्स्टिट्यूशन हा नेहमी एसएल हंट करून किंवा एखाद्या स्टॉकला वर जायचं असेल, ठीक आहे, एखाद्या स्टॉकला जर वर घेऊन जायचं असेल तर त्याला लिक्विडिटी पाहिजे. लिक्विडिटी म्हणजे काय, त्याला नंबर ऑफ शेअर्स मॅक्झिमम पाहिजे त्याच्याकडे. आता जर समजा ह्या आयशर मोटर मध्ये जवळपास मी असं कन्सिडर करतो की 1 लाख सीआर शेअर आहेत फक्त, फॉर एन एक्झाम्पल. आयशर मोटरचा स्टॉक 7-7.5 हजारला आहे, याचा अर्थ विचार करा शेअरची क्वांटिटी किती असेल. मी आता बघत नाही त्याच्यामध्ये, पण आपण आधी कन्सिडर करू 1 लाख शेअर आहे. 1 लाख शेअर मध्ये फक्त 20-30 हजार शेअरच, ठीक आहे, 1 लाख सीआर मध्ये मी 1 लाख सीआर, तर त्यातले 20-30 हजार सीआर जे शेअर आहेत ते फक्त जर समजा इन्स्टिट्यूशन्स कडे आहेत, ठीक आहे, एक दोन इन्स्टिट्यूशन्स कडे तेवढे आहेत, बाकीचे राहिलेले काही जणांकडे आहेत आणि बाकीचे रिटेलर्स कडे आहेत. आता जर समजा एखाद्या इन्स्टिट्यूशनला ती प्राइस वर घेऊन जायची असेल तर त्याला काय पाहिजे, नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ लिक्विडिटी त्याच्याकडे पाहिजे, शेअर्स, बरोबर. रिटेलर्सला पॅनिक क्रिएट करून त्यांना त्या त्या ट्रेंड मधून, त्या जर्नी मधून बाहेर काढून ठेवायचं, त्यांना बाजूला बसवायचं आणि कॅन्डल जशा वर जातात नुसतं बघत बसायचं, आणि वर गेली की कॅन्डल त्या प्रत्येक ब्रेकआउटला बाय करायला लावायचं, जेणेकरून परत तो तिथून एसएल खाऊन शांत बसेल. म्हणजे मार्केटमधून एखाद्या रिटेलर्सला कसं बाहेर काढायचं, तर ही एक सायकोलॉजी, ही एक परसेप्शन हे मार्केटमध्ये इन्स्टिट्यूशन क्रिएट करत असतं. हा, खूप आधी असं होतं की ब्रेकआउटला रिटेस्ट व्हायचं आणि मार्केट तिथनं परत अप मुवमेंट जायचं, पण आत्ताच्या मार्केटच्या ट्रेंडमध्ये हे पॉसिबल होत नाही. प्रत्येक ब्रेकआउट हे फेल होतात. आपण काही एक्झाम्पल जरी बघितले, फॉर एक्झाम्पल एनटीपीसी मी तुम्हाला दाखवणार होतो. एनटीपीसी बघा, एनटीपीसी मध्ये बघा काय झालं, या पॉइंटला मार्केट एक साइडवेज गेल्यानंतर बाईंग पण केलं, इथे एक एम पॅटर्न क्रिएट केला, सेलिंग क्रिएट केलं, आणि हे जे कन्सोलिडेशन झाले, एवढं एवढं शार्प कन्सोलिडेशन झाले इथे. आणि ही जी ग्रीन कॅन्डल झाली ना, ही ग्रीन कॅन्डल आम्ही एक्सपेक्ट केली होती, कारण ह्या ठिकाणी इथे एक सपोर्ट झोन आहे आणि हा डेलीचा सपोर्ट आहे, हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. इथे जर बघितलं तुम्ही, हा एक डेलीचा सपोर्ट झोन आहे. तिथे एक हॅमर आहे आणि हा एक मुवमेंटचा ओरिजिन आहे, म्हणजे इथून एक मार्केटमध्ये मोठी मूव आली आली होती. म्हणजे ऑब्व्हियसली इथे एक काही ऑर्डर्स पेंडिंग आहे. आता आम्ही एक्सपेक्ट केलं होती की ऍटलिस्ट मार्केट त्याच्या ह्या ओरिजिन झोनला आलं पाहिजे, जेणेकरून इथले ऑर्डर्स पिक्ड होतील. पण मार्केटनं तसं केलं नाही आणि त्या मार्केटनं हे जे काही कॅन्डल दिलेलं आहे हे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं. म्हणजे मी पर्सनली एक्सपेक्ट केलं, मी माझ्या डायरीमध्ये पण लिहितो, माझ्या डेली डे टू डे डायरीज मध्ये, की मार्केटमध्ये जेव्हा एनटीपीसी मध्ये मूव्ह येईल तेव्हा हे सरळ सरळ कॅन्डल करणार, आणि ते न इथं न येऊन करता त्यांना ऑलरेडी करून टाकलं. त्यामुळे हा पण ट्रेड मिस झाला. ठीक आहे, पण दॅट इज गेम ऑफ पार्ट. मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण राईट होऊ शकत नाही. मार्केट इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. बट त्या प्रोबॅबिलिटी मध्ये आपल्याला रिस्क किती घ्यायचे आणि रिवॉर्ड किती मिळवायचे, दॅट इज द गेम ऑफ युअर रिस्क, ट्रिपल आर. मोस्टली मी ट्रिपल आर म्हणतो, रिस्क रिवॉर्ड रेशो. तर हा सगळा गेम आहे मार्केटच्या सायकोलॉजीचा. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. मी काही ज्या गोष्टी सांगितल्या, कन्सेप्ट सांगितल्या, कदाचित त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल तर मला नक्कीच कळवा. मला कमेंट्स द्या, कमेंट सेक्शन, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि वेट करा. नक्कीच मी पुढचा व्हिडिओ हा डिमांड काय असतो, डिमांड कशी क्रिएट होते, त्याच्यामध्ये कॅन्डलचे स्ट्रक्चर मोठे मोठे कसे क्रिएट होतात आणि तिथंच काय एंट्री घ्यायची, एसएल कुठे ठेवायचा, याच्यावरती नक्कीच मी सेकंड व्हिडिओ बनवेन. दिस इज फॉर लाईक हाऊ द मार्केट सायकोलॉजी वर्क्स, चार्ट अँड बिहाइंड द चार्ट्स काय एक्झॅक्टली असतं हे आज मी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा.